सांगली जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात सुरू करा. शिक्षक संघाकडून मागणी. वाढत्या उन्हाच्या तीव्रतेमुळे जिल्ह्यातील प्राथमिक शाळा सकाळच्या सत्रात भरवण्याची मागणी महाराष्ट्र राज्य प्राथमिक शिक्षक संघाने जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी मोहनराव गायकवाड यांच्याकडे केली आहे. शिक्षण अधिकाऱ्यांनी बैठक घेऊन तात्काळ निर्णय घेण्यात येईल असे आश्वासन शिक्षकांच्या शिष्टमंडळाला दिले. शिक्षक संघाचे जिल्हाध्यक्ष विनायक शिंदे, सरचिटणीस शब्बीर तांबोळी यांनी जिल्हा परिषदेचे प्राथमिक शिक्षण अधिकारी गायकवाड यांना या मागणीचे निवेदन दिले आहे. विनायक शिंदे यांनी म्हटलं आहे की सध्या जिल्ह्यात उन्हाची तीव्रता मोठ्या प्रमाणात वाढते आहे. वाढत्या तापमानाचा आणि उन्हाच्या झळांचा सर्वाधिक त्रास प्राथमिक शाळेतील लहान विद्यार्थ्यांना होत आहे. विद्यार्थ्यांना उन्हाचा सामना करावा लागत असल्याने त्यांच्या आरोग्यावर विपरीत परिणाम होण्याची शक्यता नाकारता येत नसल्याचे निवेदनात म्हटलं आहे. विशेष म्हणजे माध्यमिक शिक्षण अधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील सर्व माध्यमिक उच्च माध्यमिक शाळा 1 मार्च 2026 पासून सकाळ सत्रात भरवण्याचे आदेश दिले आहेत. माध्यमिक विद्यार्थ्यांच्या तुलनेत प्राथमिकचे विद्यार्थी वयाने लहान असल्याने त्यांना उन्हाचा त्रास अधिक जाणवतो आहे. तरी विद्यार्थी आरोग्याने वाढता उन्हाळा लक्षात घेता जिल्ह्यातील जिल्हा परिषदेच्या सर्व आणि खाजगी प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करण्याबाबत आपण सकारात्मक निर्णय घेऊन आदेश काढावेत अशी मागणी या निवेदनाद्वारे केली आहे. तसेच 2026-27 वर्षातील वार्षिक सुट्टी पत्रक देखील अद्यापपर्यंत प्रसिद्ध झालेले नाही, तेही प्रसिद्ध करावे अशी मागणी केली आहे. प्राथमिक शाळांच्या वेळेत बदल करून शाळा सकाळ सत्रात भरवण्याबाबत सकारात्मक निर्णय प्रशासनाने घ्यावा अशी विनंती सांगली जिल्हा प्राथमिक शिक्षक संघाने त्या निवेदनाच्या माध्यमातून केली आहे. ब्युरो रिपोर्ट SBN मराठी सांगली.